इचलकरंजी शहरात पाणी टंचाई जाणवत असून पाणी पुरवठा सुरळीत आणि नियमित व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पण एक अदृश्य शक्ती या कामात सातत्यानं अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केलाय. आवाडेंच्या या आरोपाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमदार आवाडे सध्या सत्ताधारी आमदार आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचेच आहेत. मग कोणती अदृश्य शक्ती त्यांची कामं अडवतीये हे आमदार प्रकाश आवाडेंनी जाहीर करावं, असं आव्हान इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलंय. पुत्राला खासदारकीचं तिकीट मिळावं यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईत ठाण मांडून होते, पण त्यांच्या पुत्राला लोकसभेचं तिकीट काही मिळालं नाही. कृष्णा पाणी योजनेतील मक्तेदारांची बँक गॅरंटी मागण्याचं कारण काय? जनता बँकेमध्ये खाते टाकण्याचा त्यांचा काय संबंध? महापालिकेला धारेवर धरण्याचं काम कुणाचं, असे सवाल उपस्थित करून आमदार प्रकाश आवाडे यांनी आजवर नुसतं राजकारणच केलंय. त्यांनी जनतेचे कोणते प्रश्न सोडवले नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, नितीन जांभळे, संजय कांबळे, राहुल खंजिरे, महादेव गौड आदी उपस्थित होते.